संसदेचा हिवाळी अधिवेशन सध्या चर्चा विषय बनलेला आहे, कारण की गेल्या आठवड्यात झालेल्या संसदेतील गोंधळ निर्माण झाल्यामुळं बऱ्याच संसद सदस्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली. ही कारवाई लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही संसदेच्या सभागृहामध्ये करण्यात आली. 33 लोकसभा सदस्यांवर ही कारवाई करण्यात आली. यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या संसदेतील गोंधळ माजवल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आणि ही कारवाई उर्वरित हिवाळी अधिवेशनासाठी त्यांच्यावर राहणार आहे. यामध्ये अब्दुल खलीक, आदिर रंजन चौधरी, गौरव गोगोई, टी.के. राजा, ए.टी. बालू यांसारख्या संसद सदस्यांचा समावेश आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका. आजच्या दिवशीच राज्यसभेमध्ये सुद्धा 30 संसद सदस्यावर ही कारवाई करण्यात आली. त्यांनी सुद्धा संसदेच्या सभागृहामध्ये गोंधळ घातल्यामुळे आणि कामात व्यत्यय आणल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. त्यामध्ये रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश यांसारख्या संसद सदस्यांचा समावेश आहे. अपेक्षा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.